माननीय बारसकरजी बैतूल द्वारा 50 रुपए का प्राइज मिला है। पार्टी बहुत बहुत धन्यवाद देती, मैं शुक्रिया अदा करता हूं। गणगौडण आटोपले दोन्ही शाहिराची आणि आता आमच्या खऱ्या शाहिरीला सुरुवात। प्रश्नाची मांडणी केली शाहीर साहेबाच्या समोर। कर्ण हा दानी होता दादा, कर्ण हा दानी होता की ज्यानं आपले कवच कुंडल छातीमधून काढून दिले, पण त्याला कोणी त्याच्याजवळ काही मागायला आलं तर तो सर्वच काही हिरे मोती चांदी सोनं सगळे वाटत होता। पुण्यवान माणूस असूनही त्याचं पुण्य कसं नष्ट झालं, त्याचं दान धर्म कसं नष्ट झालं, त्याचं कारण सांगा आणि कोणत्या ठिकाणी अशी मांडणी केली होती शाहीर बुधाजी। तुम्हाला काय उत्तर दिलं आमच्या शाहीर साहेबांना? कुंती आणि कर्णाची भेट झाली। कुंतीनं म्हटलं कर्णाला, जसे माझे 5 पांडव आहे तसा तू माझा 6वा पुत्र आहेस। कर्ण म्हणाला, आई तुला मला अगोदर नाही सांगितलं का तू माझा मुलगा होय म्हणून, आणि आता म्हणून राहिली का तू 6वा मुलगा आहेस। कुंतीला श्राप दिला त्या पोराला, म्हणते श्राप देण्याचं काही कारणच नाहीये बुधा, काही कारण नाही। असं का वादविवाद केला माझ्या कर्णानं आई बरोबर? त्या आईचं काय वाईट केलं कर्णानं? अरे खोट तर ते त्याची आई बोलली कुंती कर्णा बरोबर, आणि तिनं सांगितलं नाही। गलती तर तिची आहे का तिनं आतापर्यंत सांगितलं नाही का कर्ण तू माझा पोरगा आहे? गलती तिनं केली, आणि ते गलती करणारी बाई श्राप कसा देईन रे भाऊ? कसा श्राप देईन? विचार कर थोडासा, आपल्या बुद्धीचा विकास कर बुधा तिला जुडवा जुडवी करताच नाहीये तू, काही नाही उचलली जीभ लावली टाळली अशासारखी ती गोष्ट आहे भाऊ बुधा। जमवता नाही येत तुले, काही हरकत नाही। माझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो दादा। जेव्हा महाभारताच्या लढाईमध्ये अभिमन्यू हा चक्रव्यूहामध्ये फसला आणि त्या अभिमन्यूला मारलं, खूप मारायला लागले, कोणी लातावरी, कोणी हातावरी, कोणी कशाने। अभिमन्यूला वाटलं का मी आता मरणार। कर्ण तिथंच उभा होता। अभिमन्यू काय म्हणे कर्णाला, थोडस पाणी पाज म्हणे, थोडस पाणी पाज। पण कर्ण त्याला पाणी नाही पाजू शकला, मरता खेपी कर्ण त्याला पाणी नाही पाजू शकला, म्हणून त्या कर्णाचं सगळं नष्ट झालं। सगळ्या ठिकाणी दान केलं त्यानं, सगळ्या ठिकाणी, पण हे पाण्याचं दान तो करू नाही शकला। पाण्याचं दान नाही करू शकला, पाणी नाही पाजू शकला, म्हणून त्याचं सगळं पुण्य आणि सगळं दान धर्म त्याचं नष्ट झालं, असं त्याचं उत्तर आहे बुधाजी शाहीर।
आता तुम्ही एक प्रश्न विचारला, गुरु वशिष्ठ ऋषीचं मंदिर कोण्या ठिकाणी आहे? कोण्या ठिकाणी आहे? भारतात कोण्या ठिकाणी आहे? सगळ्या ऋषीचे मंदिर आहेत बुधाई, सगळ्या ऋषीचे मंदिर आहेत. आणि वशिष्ठ ऋषीचं मंदिर प्रयागराज तिथं, प्रयागराजला त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीचं मंदिर. विचारून घेता कोण आले, नाही तर मग जाऊन पाहिजा, कदाचित टूरवर गेले तर स्वतः डोळ्याने पाहून गेला आपल्यावाले. बघा काही हरकत नाही, पुढच्या शायरीला सुरुवात. बांधवान दोस्तों, मेरे भाइयों, बहुत दिनों के बाद हमारा यार मिला है. पहले दिया है ना, 1 वर्ष झालं. बुधाजी, बहुत दिनों के बाद आज हमारा यार मिला है. गलत नहीं कहूंगा बुधाजी, बहुत दिन के बाद मुलाकात हुई आज हमारे यार से. असा आहे ते, बहुत दिन के बाद मुलाकात हुई आज हमारे यार से. और तुम्हें सबको सुनने को मिलेगी शायरी बड़े प्यार से. तुम्हें सबको सुनने को मिलेगी शायरी बड़े प्यार से. बहुत दिन बीत गए, बहुत दिन बीत गए इनके इंतजार से. कब मिलता बुधा मेरे को, केव्हा भेटल रे बाबा. बहुत दिन बीत गए इनके इंतजार से. और आज खुशियां रंग लाएगी ज्ञान की बौछार से. खुशियां रंग लाएगी ज्ञान की बौछार से. ज्ञानाची शायरी होईल मा बापू, वाईट शायरी तर करणारच नाही आम्ही लोक. काय हरकत नाही. आज है सामना शाहिर बुधाजी के साथ में. आज है सामना शाहिर बुधाजी के साथ में. और हमारे दोनों का फैसला है दोस्तों बस तुम्हारे ही. फैसला करना बराबर जो तुम्हारे समझ में आता है. फैसला करना बराबर जो तुम्हारे समझ में आता है. तुम्हें सबको पता चलेगा कि यहाँ कौन हार खाता है. एक तो कोई भी हारेगा. शायर बुधाजी, उठा लिया चंद, दिल खोल के बजाना है. दिल खोल के बजाना है और दिखा के अपनी शायरी ये जनता को जगाना है. दिखा के अपनी शायरी ये जनता को जगाना है. आज तो हमें अपनी जान की बाजी लगाना है. आज तो हमें अपने जान की बाजी लगाना है. दुश्मन कितना भी बलवान हो उसे मैदान से भगाना है. मैदान में उठले तो डरना नहीं पड़ता है, चाहे कुछ भी हो जाए. कोई बात नहीं शायर बुधाजी, हमारी शायरी देख लो. और शायरी गीत है पहला गाना मेरा.
तर्जमुडी सुंदर वाटली, मराठीची अर्थ आहे, शाहिरा ज्ञानाने हरवीन तुला, शाहिरा ज्ञानाने मारीन तुला. आता ज्ञानाचा अंत पाहण्याकरता कितीतरी ऋषी मुनी साधू संन्यासी गेले महाबाप हो, पण ज्ञानाचा अंत कोणाला लागला नाही. म्हणून काय म्हटलंय बघा, साधू आणि संत गेले, कळलं नाही कुणाला ज्ञानाचा अंत. ज्ञानाचा प्रश्न आहे, ज्ञानाचं गाणं आहे दादा. सिद्ध पुरुष झाले किती कलियुगाच्या ठाई, सिद्ध पुरुष झाले किती कलियुगाच्या ठाई, आणि चमत्कार पाहून त्यांची करती वाहवाई. अवलिया लोक झाले, सिद्ध पुरुष झाले या कलियुगामध्ये दादा, आणि त्याचे चमत्कार पाहून लोक त्यांच्या मागे लागले. असं आहे बघा. Shut the
कितीतरी वेळा तुम्ही ऐकलाय, कुवाऱ्या पोरीला गर्भ राहिला आणि आत्महत्या करायची वेळ आली, आत्महत्या करायची वेळ आली, लोक बदनाम करतील, फलाण्याची पोरगी हे बिघडली आणि कुवारपणा तिला पोरगा झाला, बदनामीची वेळ आहे दादा. म्हणून ते पोरगी एका सिद्ध पुरुषाकडे गेली आणि त्या सिद्ध पुरुषाला काय म्हणे, मला वाचवा, मला वाचवा, आणि जर तुम्ही वाचवलं नाही तर मी माझी आत्महत्या करीन खोल्या तऱ्यामध्ये विहिरीमध्ये जाऊ. सिद्ध पुरुषाला म्हणे ते पोरगी काय म्हणे बघ, एका कुवाऱ्या पोरीला पाकर बसावला, सिद्ध पुरुषाकडे ते पोरगी गेली, म्हणे बाबा माझी चूक झाली, मी वाईट काम केलं, मी ना वाईट काम केलं आणि मला गर्भ राहिला, या समाजामध्ये मला मारतील, बदनाम होईल माझी वाली, मी आत्महत्या करायला चालली होती, पण एका माणसाने म्हटलं आत्महत्या नको करू. या कलियुगाची गोष्ट आहे दादा, या कलियुगातली गोष्ट आहे, आत्महत्या नको करू. त्या सिद्ध पुरुषाकडे जा. पोरगी गेली, म्हणजे बाबा तुम्ही मला वाचवा, नाही तुम्ही आत्महत्या करतो. तो सिद्ध पुरुष काय म्हणे, आत्महत्या करू नको, त्या ठिकाणी बस, बाजूला बस. तेवढ्यामध्ये एक शेठ आला, एक शेठ आपल्या पत्नीला घेऊन, आणि तो काय म्हणे बाबा माझ्या पत्नीला मुलं बाळ नाही आहे, एखादा मुलगा द्या ना, एक मुलगा झाला पाहिजे, असा काहीतरी आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. तो शेठ म्हणाला, म्हणे थांब तुले बी देतो मी. त्या शेठाने बसवलं, त्याने बसवलं आणि त्या कुवाऱ्या पोरीचा गर्भ त्यानं त्या शेठानीच्या पोटात पाठवला. जसं देवकीच्या पोटातला गर्भ रोहिणीच्या पोटात गेला होता. हे द्वापारयुगातली गोष्ट आहे, हे द्वापारयुगातली गोष्ट आहे. पण या कलियुगात तो चमत्कार द्वापारयुगातला या कलियुगामध्ये झालेला आहे. म्हणून त्या सिद्ध पुरुषानं त्या कुवार
शाहीर साहेब तुम्हाला विचारतो, हे घटना कोण्या ठिकाणची आहे? तो सिद्ध पुरुषाचं नाव सांगा आणि तो शेठ कोणत्या राज्यामधला, कुठला तो शेठ आहे, राज्याचं नाव बी सांगा. हा चमत्कार या कलियुगात घडलेला चमत्कार आहे. तुम्हाला सांगायचा आहे की त्या सिद्ध पुरुष असा कोणता सिद्ध पुरुष झाला का जो द्वापारयुगात चमत्कार घडला, तो चमत्कार या कलियुगामध्ये घडला. कोण सिद्ध पुरुष आहे, कोण शेठ आहे आणि कोणत्या ठिकाणी तो सिद्ध पुरुष होता, एवढं सांगा. ऐका मी का म्हणतो,